ओपन करावं लागेल. ठीक आहे. सो सगळ्यात पहिल्यांदा आपण होस्टिंजर ओपन करूया. ओके. त्याच्यानंतर आपल्याला NMD फिल्म प्रोडक्शन केलं पाहिजे. होस्टिंजरला लॉग इन करतो. ओके. वेबसाईट्समध्ये NMD फिल्म प्रोडक्शन. हॅलो सर, येस. होस्टिंजरला लॉग इन करण्यासाठी मेल आय डी आणि पासवर्ड होस्टिंजरला लॉग इन करण्यासाठी मेल आय डी आणि पासवर्ड कोणता आपला टाकायचा का? हां, तुम्ही ज्याच्यावरून अकाउंट ओपन केलंय ना, तो वाला. ओके. होस्टिंजरचं अकाउंट कोणत्या मेलवरून करणार? त्या मेलवरून तुम्हाला ते लॉग इन करायचं. आता मी NMD मध्ये लॉग इनच आहे ना, सो मला होस्टिंजर ते बाय डिफॉल्ट लॉग इन झालं आता. ओके. पण पुढे गेल्यानंतर ते प्लॅन सिलेक्ट करावा लागतो. कोणता प्लॅन पाहिजे आपल्याला तो. हां, तेच ना. तुम्ही आधी अकाउंट ओपन करायचं होस्टिंजरवरती. अकाउंट ओपन केलं, इथपर्यंत काय प्रॉब्लेम आहे का? नाही. अकाउंट ओपन केलं की मग तुम्हाला अकाउंट ओपन केल्यानंतर तुम्हाला प्रोडक्ट परचेस करावं लागतं. आता ह्याच्यामध्ये तुमचं प्रोडक्ट असतं. अकाउंट इन्फॉर्मेशन वेगळं, म्हणजे अकाउंट ओपन केलं आणि काहीच पाय नाही केलं तरी पण चालतंय. ओके. मग अकाउंट ओपन केल्यानंतर तुम्हाला डोमेन सेपरेटली परचेस करायचं आहे, होस्टिंग सेपरेटली परचेस करायचं आहे. ओके. आणि तुम्ही जे बोलताय ते हे बोलताय, होस्टिंजरचं जे प्राइसिंगची विंडो आहे ह्याच्याबद्दल तुम्ही बोलताय. इथे येऊन परचेस करावं लागतं असं म्हणताय ना? हॅलो. हो सर. हां. हो सर. हां. सो हे तुम्ही परचेस कधी करणार? आधी तुम्हाला लॉग इन तर केलं पाहिजे. लॉग इनसाठी तुम्हाला आधी अकाउंट तर ओपन केलं पाहिजे. ईमेल टाका, पासवर्ड टाका, साइन अप करा. ठीक आहे. साइन अप करावं लागतं. अकाउंट ओपन करावं लागतं आणि अकाउंट ओपन केल्यानंतर मग तुम्ही तिथे येणार. कुठे? इथे येणार आणि तिथे तुम्हाला हे प्राइसिंगमध्ये तुम्हाला हे दिसणार गोष्टी. मग इथून तुम्ही त्याला बाय म्हणणार. बरोबर? आपण एक प्लॅन घ्यायचा आहे का, म्हणजे नाही, आपण प्लॅन एक चूज घेतलेला आहे. करायचा आहे का तिथं? नाही, आपण प्लॅन इथे तुम्हाला प्लॅन घ्यावा लागेल ना अकाउंट ओपन केल्यानंतर. नवीन अकाउंटसाठी म्हणतोय मी, नवीन ओके सर. अकाउंटसाठी. आता आपण प्लॅन घेतलेला आहे आणि आपण त्याच्यावरती होस्टिंग टाकलेलं आहे, डोमेन टाकलेलं आहे. क्लिअर आहे? ओके सर. तेच सर, डोमेन आणि होस्टिंगसाठी आपल्याला ते बाय करावं लागतं ना होस्टिंगवरती येऊ? हो, बाय करावं लागतं. त्याचं झालं ना आपलं लेक्चर. हां. ओके. हां, त्याचं लेक्चर. मगच ते वर्डप्रेसमध्ये आपण काम करू शकतो ना इथे हो, हो, हो. वेबसाईट. हो, हो. आधी बाय करायचं, आधी डोमेन बाय करायचं. आपलं काय झालं, डोमेन बायिंग प्रोसेस सांगितली तुम्हाला, होस्टिंग बायिंग प्रोसेस सांगितली. परत कनेक्शन ऑफ डोमेन विथ होस्टिंग तुम्हाला सांगितलं. त्याच्यामध्ये 2 वेज राहतात. एक म्हणजे थर्ड पार्टी डोमेनवरून होस्टिंगला कनेक्ट करायचं किंवा होस्टिंगवरूनच तिथूनच डोमेन घेऊन तिथंच कनेक्ट करायचं. असे 2 वेज तुम्हाला सांगितले. NS रेकॉर्ड काय असतं ते तुम्हाला सांगितलं, ज्याला आपण नेम सर्व्हर म्हणतो. मग त्याच्या थ्रू ते एकमेकांना कनेक्ट झालं की मग तुम्ही वर्डप्रेसचं इन्स्टॉलेशन करायचं. आपलं वर्डप्रेसचं इन्स्टॉलेशनचं पण लेक्चर झालं. त्याच्यानंतर मग आपण थीम आणि प्लगइन इन्स्टॉलेशन वरती आलो. बरोबर? येस. येस. ओके. माझा क्वेश्चन होता सर, काल जे आपण थीम केली ना, म्हणजे एक थीम घेतली होती आणि आपल्याला परत दुसरी थीम घ्यायची असेल तर पहिली थीम आपल्याला कुठं म्हणजे सेव्ह होते ते वर्डप्रेस मध्ये? गॉट युअर क्वेश्चन. सी आता अपीअरन्स मध्ये थीम्स मध्ये यायचं. ओके. आणि इथं आल्यानंतर इथं तुम्हाला थीम दिसतात. आता जसं की तुम्ही मला म्हणाला की मला ही जी फिल्म मेकरची थीम आहे ही मला घेतली मी, पण मला आता नको आहे. मला आता कोणती पाहिजे? 2025 पाहिजे. ठीक आहे. 2025 इथं आहे. किंवा तुम्ही मला म्हणाला की नाही मी दुसरी थीम घ्यायची, मग तिथून तुम्ही इथं ऍड करायची परत थीम. ओके. ती ऑटोमॅटिक सेव्ह होते का अपीअरन्स मध्ये ते? हो, इथंच राहणार ती थीम.
इथून जाणार नाही. इथंच राहणार. हा, इथून ओके, ओके. जोपर्यंत तुम्ही डिलीट करत नाही तोपर्यंत ती इथेच राहणार. ओके. मतलब काय चेंजेस करायचे असतील पहिल्या थीममध्ये आणि दुसऱ्या थीममध्ये आपलं वर्क चालू असेल, तर आपण त्याच्यामध्ये जाऊन आपण ते चेंजेस करू शकतो, राइट? नाही, तसं करू शकत नाही. का माहिती आहे का? कारण की तुमची हां, जी हां. सेटिंग आहे, आता सपोज तुम्ही एका थीममध्ये जाऊन चेंज केला. ओके. हं. सपोज मेनू एका थीम मध्ये मेनू XYZ ठेवला आणि दुसऱ्या थीम मध्ये मेनू ABC ठेवला. ओके. हं, मग हं. तुम्ही काय केलं, XYZ ची थीम मेनू जिथं आहे ती थीम तुमची ऍक्टिव्ह आहे. ओके. आणि मग तुम्ही काय हं. केलं, तुम्ही जिथं ABC वाला मेनू आहे ती तुम्ही ऍक्टिव्ह करायला गेला. एका वेळेस एकच थीम ऍक्टिव्ह होते, हे लक्षात घ्या. हां, एका वेळी एक थीम. हा, मग तुम्ही राइट. त्या थीम वरती दुसरी थीम ऍक्टिव्ह केली तर ते जो मेनू आहे, मेनूचे फाईल्स, इमेजेस वगैरे ते सगळं ओव्हरराईड होतं एकमेकांवर. ओके, ओके. आलं का लक्षात? म्हणजे तुम्ही असं नाही करू शकत, की मी हे पेज ह्या थीम मधनं बनवते, ते पेज त्या थीम मधनं बनवते, ती फंक्शनॅलिटी तिसऱ्या थीम मधनं बनवते, असं नाही करता. हं, 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 हं. ठीक आहे, क्लिअर आहे का? ठीक आहे. इथून तुम्ही आता येस, येस, इथून येस. तुम्ही आता चेंज करू शकता. अजून आपण काम काहीच केलं नाही ना थीम मध्ये, फक्त मेनू बनवला. सो हं, इथं तुम्ही हं. आता ह्याला हं, ऍक्टिव्हेट करू हं. शकता, परत ह्याला ऍक्टिव्हेट करायचं, झालं. ओके, ठीक आहे. ठीक आहे. ओके, ओके. डाऊट क्लिअर आहे? येस सर. ओके. नाव मूव्हिंग फॉरवर्ड. आज आपण शिकणार आहे पेज क्रिएशन, कॉन्टेंट क्रिएशन, कॉन्टेंट क्रिएट झाल्यानंतर त्याचं प्रॉपर लेआउट वगैरे. ओके. आणि काही इम्पॉर्टंट प्लगइन्स जे आहे ते आपण शिकायचे. जसं की आता इथे अबाउट असचं पेज आहे. ओके. सो सिम्पली जावं ChatGPT मध्ये आणि अबाउट साठी थोडा कॉन्टेंट लिहा. ओके. सो एक थोडासा कॉन्टेंट आपण लिहिलेला आहे. ओके. तर तो कॉन्टेंट आपण घ्यायचा. जसं की आता मला हा H2 हवा आहे पेजवरती अबाउट असच्या. त्या पेजला मी एडिट करतो आधी. एडिट केल्यानंतर मला तो H2, आता इथं माझ्याकडे ऑलरेडी H1 आहे, सो मी ऍड नाही करत ते. हा कॉन्टेंट मी कॉपी करतो आणि इथं आणून पेस्ट करतो. जस्ट पेस्ट करायचं, बाकी काहीच करायचं नाही. ओके. आणि आता काय करू आपण, वेलकम टू NMD फिल्म प्रोडक्शन. ह्याला आपण काय करू, ह्याला थोडंसं सेंट्रल करू, सेंट्रलमध्ये घेऊ. ह्याला आपण हेडिंग मधलं H3 देऊयात. ओके. ओके. आता हे जरा व्यवस्थित दिसेल. परत मग त्याच्या खाली दुसरा कॉन्टेंट, हू वी आर. मग ह्याला पण तुम्ही H3 ठेवा. ओके. त्याच्या खाली हा कॉन्टेंट घ्या, तिथे पेस्ट करा. हा पॅराग्राफ घेतोय बाय डिफॉल्ट. ओके. बाय डिफॉल्ट हा पॅराग्राफ घेतो. जर तुम्हाला त्याचं चेंज करायचं असेल तर तुम्ही हेडिंग वगैरे त्याला देऊ शकता. व्हॉट वी डू. तर व्हॉट वी डूला मला H3 द्यायचं आहे परत.
ओके, H3 दिला, एंटर. आता इथे बघा, इथे काय आहे, इथे टोटल 3 आणि 3 6 आणि 1 7 बुलेट पॉईंट्स आहे. सो मला 7 बुलेट पॉईंट्स द्यायचे. कसे द्यायचे, 2 2 2 आणि खाली एक सेंटरला, असं आपण देऊ शकतो. किंवा यातले 6च घेऊयात, 2 2 2 असे बुलेट पॉईंट्स देऊयात. ओके, सो त्यासाठी तुम्हाला लेआउटमध्ये कॉलम्स घ्यावे लागतील. तर तुम्हाला इथे बघा लिहिलंय, टाईप स्लॅश टू चूज अ ब्लॉक. म्हणजे एक ब्लॉक जर तुम्हाला निवडायचा असेल तर स्लॅश टाईप करता. मी तर स्लॅश टाईप करतो, सी, आणि मी तर सिम्पली टाकतो कॉलम, COLUMN, कॉलम. ओके, कॉलमचा पण वापर करू शकता किंवा टेबलचा पण वापर करू शकता, जे तुम्हाला योग्य वाटते ते तुम्ही करा. मग आपण, मला वाटते कॉलमपेक्षा टेबल बरं राहील. त्या 2 2 2 असे असतील ना, त्याचा टेबल चांगला राहील. तर मग आपण टेबल सिलेक्ट करूया. तर त्याचे कॉलम्स किती असतील, कॉलम असतील टोटल 3 आणि रो किती असतील 2. असं आपलं एक टेबल इथे बनवा. आला टेबल. त्याच्यामध्ये सिम्पली तुम्ही तुमच्या ज्या ज्या एंट्रीज आहेत त्या एंट्रीज तुम्ही तिथं टाकून द्या. ओके, सो ह्या झाल्या एंट्रीज. आता व्हॉट वी डू पण आपण ऍड केलं. त्याच्यानंतर काय, इथे एक त्यांनी लाईन दिलेली आहे, ती लाईन पण तिथे ऍड करूया. ती व्हॉट वी डूच्या सेक्शनची लाईन आहे. त्याच्यानंतर आवर विजन सुद्धा आपल्याला H3 मध्येच करायचं आहे. ओके, सो आवर विजन, आणि त्याच्यानंतर काय आहे, आवर मिशन. ओके, सो माझं हे झालं अबाउट असतं. एवढं पेज आतापर्यंत झालेलं आहे. आता मला काय करायचं, आधी हे तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने हे पेज तयार झालेलं आहे ते. तुम्ही पेज बघू शकता. ठीक आहे, तुम्ही पेज बघू शकता. हे बघा, अशा पद्धतीने हे आता दिसतंय. वेलकम टू NMD फिल्म प्रोडक्शन वेअर क्रिएटिव्हिटी मीट्स सिनेमॅटिक एक्सलन्स. हू वी आर, कोण आहे आम्ही. व्हॉट वी डू, आम्ही काय करतो. आवर विजन, आवर मिशन. अशा पद्धतीने तुमचा कॉन्टेंट जो आहे तो इथे दिसतोय. ओके, आता ह्याच्यामध्ये थोडासा चेंज करू. हे जे वेअर क्रिएटिव्हिटी मीट्स सिनेमॅटिक एक्सलन्स आहे ना, ते आपण काढून टाकूया. ते काही व्यवस्थित दिसत नाही तिथे. ओके, आणि ह्याला मी काय करतो, ह्याला मी प्रॉपर H2 करतो, म्हणजे अजून जरा मोठा आणि व्यवस्थित दिसेल. ओके, मला अजून एक चेंज करायचा, तो म्हणजे इथे आहे ना, ह्याच्या खाली ॲक्च्युली सिम्पल लाईन टेक्स्ट असण्यापेक्षा एक इमेज आणि एक थोडासा टेक्स्ट आपल्याला पाहिजे. सो मी इथं आता कॉलम लेआउट घेतो, COLUMN, कॉलम. ओके, मला कसा कॉलम पाहिजे, इथं थोडीशी इमेज येईल आणि त्याच्या राईट साईडला जो आहे तो माझा टेक्स्ट येईल. त्यामुळं कॉलमचे प्रकार आहेत बघा, 100, 50, 50, 33, 66 अशा पद्धतीचे कॉलम्स आहेत तिथे. सो तुम्हाला जो सुटेबल कॉलम आहे तो यूज करायचा आहे. सुटेबल कोणता आहे तर 33, 66 मला आपल्याला सुटेबल आहे. सो मी तो सिलेक्ट केला. पहिल्या कॉलममध्ये माझी इमेज येणार आहे. सो मी इथं इमेज सर्च करतो. IM इमेज आलं. सो मी इथं इमेज सिलेक्ट केलं. आता ती इमेज मला अपलोड करावी लागेल, तर मी अपलोडवरती क्लिक केलं.
कोणाची इमेज असणार ती नवनाथ सरांची असणार. तर एखादी नवनाथ सरांची आपण इमेज घेऊयात. ओके, सो इथे इमेज आली. आता इथं दुसरीकडे कॉन्टेंट आहे, तो कॉन्टेंट मला इथून घ्यायचा आहे. मी कॉन्टेंट घेतला आणि इथे आलो. इथं मी काय करणार, पॅराग्राफ घेणार आणि तो कॉन्टेंट पेस्ट करणार. ओके, आता त्याच्यामध्ये कसं आहे, थोडासा कॉन्टेंट त्या इमेज सोबत अलाइन झाला पाहिजे, म्हणून मी एक एंटर देणार इथे. ओके, आणि इथं मला काय हवं आहे अजून, एक सिटी पण लागतो ना, की कॉन्टॅक्टर्स म्हणून, किंवा लर्न मोर अबाउट नवनाथ सर. ओके, नाही तर कनेक्टर्स असं असतं, बरोबर. सो मी इथं काय करणार, परत बॅकस्लॅश दाबणार, इथं मी टाकणार बटन आलं आणि बटनवरती मी लिहिणार कनेक्ट ऑन लिंक्डइन, असं मी बटन दिलं इथं. ठीक आहे, आणि इथं आपण नवनाथ सरांचं लिंक्डइनचं अकाउंटचा URL घेऊयात. ओके, तर इथे त्यांचं लिंक्डइनचा अकाउंटचा URL आहे आणि तो मी इथं लिंकचं बटन आहे बघा, लिंक. ओके, त्याच्यावर क्लिक केलं की मी तिथं लिंक ॲड केली. ओके, सो मला आता हे अशा पद्धतीनं आता हे दिसायला लागेल. आता ह्याच्यामध्ये पण काय आहे, की हे जे अलाइनमेंट आहे, वरती गेलं तर बरोबर. ठीक आहे, सेंटर अलाइंड आहे. ठीक आहे, आता तरी आपण एवढं बघूया. ह्याला मी सेव्ह करतो आणि एकदा आपण बघूयात की कसं झालं ते. इथे बघण्यापेक्षा आपण इनकॉग्निटो मोडमध्ये बघूया, म्हणजे झालेले चेंजेस जे आहेत ते व्यवस्थित दिसतात. सी, हे अशा पद्धतीनं आता दिसते. काही चेंजेस जे आहेत ते त्यानं घेतले नाहीत, जसं की तिथं मी एंटर केलं होतं. इथे एंटर केलं होतं कुठेतरी, इथे लाईन होती ना, हा, विथ अ डीप पॅशन, इथे एंटर केलं होतं. ते एंटर त्यानं प्रॉपर घेतलेलं नाही. सो परत या इथे, आणि इथे काय करा, जर एंटर त्यानं घेतलं नाही तर काय करायचं, इथं तुम्हाला स्पेसर टाकायचा. ओके, स्पेसर कसा टाकायचा, तर इथं मी एंटर दाबतो आणि इथं मी बॅकस्लॅश दाबतो. स्पेसर म्हणजे काय करतो, हा मोकळी स्पेस तिथे तुम्हाला टाकून देतो. कितीची टाकायची, तर इथे राईट साईडला बघा, ब्लॉक मधले चेंजेस 20 पिक्सलची स्पेसर टाकली इथे. ठीक आहे, परत इथं खाली मी एंटर केला, बॅकस्लॅश स्पेसर कितीची टाकली, 20ची टाकायची तेव्हा. ओके, हे असं दिसेल. आता थोडासा स्पेस तिथं ऍड होईल, बघूयात आता हा स्पेस तो घेतोय का नाही घेत. ओके, एकदा मी रिफ्रेश मारतो आणि त्यानं स्पेस घेतला. सो हे अशा पद्धतीने ते दिसेल. वेलकम टू NMD फिल्म प्रोडक्शन, हू वी आर. ओके, अशा पद्धतीने. आता ह्याला जी इमेज आहे तर थोडंसं आपण स्टाईल वगैरे काही देता ऑप्शन आहेत का बघूया त्याच्यामध्ये. स्टाईल जसं की राऊंडेड आहे बघा, तर राऊंडेड द्या. ओके, विड्थ हाईट पण तुम्ही सेट करू शकता, जे आपल्याला सेट करायची गरज नाही. रिझोल्युशनमध्ये थंबनेल, मीडियम आणि फुल साईज, तो फुल साईजचा आपण ठेवूया. ॲडव्हान्समध्ये काय आहे, जर तुम्हाला इथे अँकर टेक्स्ट वगैरे द्यायचा असेल तर तो पण तुम्ही देऊ शकता, तर ते आपण आता द्यायचं नाही. सेव्ह म्हणतो मी ते, आणि आता आपण बघूया, थोडंसं ते राऊंडेड दिसेल. ओके, सो हे अशा पद्धतीने तुमचं पेज दिसेल. आता काय वेळेस आपल्याला हा जो राईट साईडचा हे नको असतं, अर्काइव्ह आणि कॅटेगरी, तर तुम्ही ते सुद्धा काढू शकता. ते कुठून काढणार, तर पेजच्या सेटिंगमध्ये जाऊन चेक करायचं की आहे का तिथे. टेम्पलेट्समध्ये लेट्स चेक कस्टम होम पेजला काय आहे, मला पण माहित नाही कस्टम होम पेजला काय आहे ते.
येस. सी त्यांनी ते सगळं काढून टाकलं, बॅनर वगैरे सगळं काढून टाकलं कस्टम होम पेजला. सो मग हे सगळं फुल वेटमध्ये झालं. फक्त तरी मी टेम्पलेटमध्ये जाऊन ते ॲज इट इज पहिलंवालंच ठेवतो, कारण त्याच्यातच आपण चेंजेस करायचे. सी ओके, एकदा चेक करतो इथे. सो हे त्यांचं एक डिफॉल्ट टेम्पलेट आहे. ठीक आहे, तेच आपण ठेवूया. आता हे झालं तुमचं अबाउट असचं पेज क्रिएट झालं. ओके, सो आता ही थीम आपल्याला काय काय प्रोव्हाइड करते. आता जर जेव्हा अबाउट असवर क्लिक करणार त्यावेळेस हे पेज तुमचं ओपन होईल. असेच आपण बाकीचे सर्व्हिसेसची पेजेस पण बनवूयात. ठीक आहे. ओके, इथपर्यंत कोणाला काय डाऊट आहे का? इथपर्यंत कोणाला काय डाऊट आहे का? नो सर. ओके. सर एक विचारायचं होतं, आपण ते चॅट मधून हे कॉन्टेंट घेणार ना, तर वेबसाईट वरती असं कॉपीराइट. हॅलो, गुड क्वेश्चन. जेव्हा तुम्ही एसईओचं काम करता का नाही, जेव्हा एसईओचं काम करता त्यावेळेस तुम्ही त्या गोष्टींचा विचार केला पाहिजे की नक्की चॅट जीपीटीचा कॉन्टेंट ठेवायचा का नाही ठेवायचा. आयडियली आपण चॅट जीपीटीचा कॉन्टेंट वापरत नाही. का वापरत नाही? कारण की तो कॉन्टेंट आहे तो नॉट अ कॉपीराइटेड कॉन्टेंट, बट तो AI रिटर्न असल्यामुळे गुगलमध्ये रँक होत नाही. विषय आहे कॉन्टेंटला जास्त करून कॉपीराइटेड इश्यू येत नाही, इमेजेसला येतो. इमेजेस व्हिडिओ जर असतील तर त्याला. तर वेबसाईट साठी कॉन्टेंट लागणार असेल तर आपण इथून घेऊ शकतो चॅट जीपीटी वरून. इट डिपेंड्स ऑन युअर स्ट्रॅटेजी. तुम्हाला काय करायचं, म्हणजे तुम्हाला जर पुढे जाऊन एसईओ पण करायचं आहे, सपोज आता हे पेज तुम्हाला रँक पण करायचं आहे फिल्म प्रोडक्शन, वेबसाईट रँक करायची असेल तर मग नाही ते कॉपीराइट इश्यू येणार, राईट? नाही घ्यायचं. तुम्हाला तो कॉन्टेंट रायटर कडून लिहून घेतला पाहिजे. ओके. हा, आता मी तुम्हाला कसं टीचिंग करायचं, आता हे ते आपण कॉन्टेंट रायटिंग करू शकत नाही ना. कॉन्टेंट रायटिंगचं लेक्चर घ्यायला 5 दिवस असा विषय. त्यामुळे मी आता जस्ट विचारलं सर ते. आता मी का घेतोय, कारण की त्याच्या मागं मोठं आहे की आपलं आपलं जे मेन गोल आहे वेबसाईट डेव्हलपमेंट ते होण्यासाठी. हा जो कॉन्टेंट आहे, जर तुम्ही एसईओची गोष्टी करताय तर मग एसईओ करत असलं तर हा कॉन्टेंट नाही घ्यायचा. इथे कॉन्टेंट रायटरने लिहिलेला कॉन्टेंट टाकायचा. ओके. जर तुम्ही आता फक्त डेव्हलपमेंट करताय आणि क्लायंट शक्यतो तुम्हाला कॉन्टेंट देतो जेव्हा तुम्ही डेव्हलपमेंट करता तेव्हा. आता ह्या केसमध्ये माझ्याकडे फिल्म प्रोडक्शन रिलेटेड काहीच कॉन्टेंट नाही, म्हणून मी ह्याची हेल्प घेतो. ठीक आहे. ओके. एखादा बिझनेस असेल कोणाचा तरी आणि आम्ही त्यांचं म्हणजे वेबसाईट डेव्हलप करून ते एसईओ करणार असेल, तरीही आपण म्हणजे कॉन्टेंट रायटर करूनच ते कॉन्टेंट लिहायला पाहिजे का? येस. चॅट जीपीटी मधला चालेल? नाही, तुम्हाला पुढे एसईओ पण करायचं आहे ना. हे कसं असतं, स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारल्यागत होतं ते. आधी बनवताना आपणच त्यांना. मग सर चॅट जीपीटी मध्ये आपला मतलब कॉन्टेंट मराठीमध्ये टाकून ते इंग्लिश ट्रान्सलेट केलं तरी पण ते कॉपीराइट इश्यू येतो का? कसंही करा, ते कॉपीराइट इश्यू तुम्ही नाही म्हणू शकत त्याला. तुम्ही त्याला AI रिटर्न कॉन्टेंट म्हणू शकता. कॉपीराइट इश्यू असं नका म्हणू तुम्ही. कॉपीराइट इश्यू हा वेगळा कन्सेप्ट आहे. आणि कॉन्टेंट जरी त्यांचा म्हणजे कोणाच्या क्लायंटचा मराठीमध्ये असेल त्यांचा स्वतःचा, तर मग तो इंग्लिश मध्ये आपण चॅट जीपीटी मध्ये ट्रान्सलेट केला, तो जरी वेबसाईट मध्ये आपण कॉपी पेस्ट केला तरी इश्यू येणार का मग ते? मराठीचा कॉन्टेंट ट्रान्सलेट केला तर. आता चॅट जीपीटी काम कसं करतं ते बघा. चॅट जीपीटी काम काय करतं, तुम्ही सपोज मराठीचा कॉन्टेंट त्याला दिला तर तो कॉन्टेंट कन्वर्ट करून देणार तुम्हाला इंग्लिशमध्ये, पण त्याची एक कॉपी त्याच्याकडे स्वतःकडे पण ठेवणार. म्हणजे जर तुम्ही फ्युचरमध्ये चेक केलं चॅट जीपीटीवरचा हा रिटर्न कॉन्टेंट आहे, तर तिथं चान्सेस आहेत दाखवायचे की हा
चॅट जीपीटीचा आहे. ह्या केसमध्ये काय करायचं, तुम्हाला कॉन्टेंट ट्रान्सलेट करायचं आहे तर गुगलचं जे ट्रान्सलेटर आहे ते वापरा ना. त्याच्यामध्ये ओके. ते चॅट एक म्हणजे इश्यू येत नाही ना तिथे नाही इश्यू आहे. गुगलचा, तिथं नाही येणार. तुम्ही अच्छा कोणतंही ठीक एआय आहे. टूल जर वापरलं ना, तर एआय टूल तुमचं जे काय तुम्ही ट्रान्सलेट करणार त्याची कॉपी ठेवतं ना. ते हा हा अल्गोरिदम वरती काम करतं आणि ते लर्निंग करत असतं. लर्निंग करण्यासाठी त्याला डेटा लागतो. त्यामुळे ते सेव्ह करून ठेवतं त्याच्याकडे. ओके सेव्ह ओके करून ठेवलं ठीक आहे. परत मग गुगल ट्रान्सलेटर यूज केला तर चालेल म्हणता तुम्ही. हो, Google ट्रान्सलेटर तुम्ही करू शकता. त्याच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही. ठीक आहे ठीक आहे. ओके सर ते ओके. तुमचं एआय ह्याच्यामध्ये पण सापडणार नाही. कशामध्ये? एआय रिटर्नमध्ये पण सापडणार नाही आणि कॉपीराइटमध्ये पण जे तुम्ही म्हणताय त्याच्यात पण सापडणार नाही. सर ओके हां. सर ते गुगलचं एक टूल आहे टर्बो आर्टिकल स्पिनर, त्याच्यावर ते यूज करू शकतो का आपण? आर्टिकल स्पिनर काय करतं ते तुम्हाला सांगतो. की ठीक आहे. तुमचं सपोज आता जसं की शब्द आहेत, काय आहे, की जसं की गुडला बेटर बनवणार, परत एखादं सिनॉनिम्स जे असतात ना, सिनॉनिम्स समानार्थी शब्द, ते फक्त करतं तिथं. इमेजेसला पिक्चर म्हणणार, समजतंय? कॉन्टेंटला कॉपी म्हणणार किंवा कॉन्टेंटला टेक्स्ट म्हणणार, काहीतरी असं सिनॉनिम्स वापरतं ते. सो त्या केसमध्ये काय होतं, तुमचं हे होऊ शकतं म्हणजे एआयमध्ये सापडणार नाही ह्याचा चान्स वाढू शकतात, की प्युअर कॉन्टेंट तयार होईल. बट प्रॉब्लेम हा होतो की तुमच्या कॉन्टेंटचं मीनिंग चेंज व्हायचे जास्त चान्सेस राहतात. म्हणजे पिक्चरला सपोज इमेज म्हटलं तर ठीक आहे, पण कॉन्टेंटला जर टेक्स्ट म्हणलं तर चुकीचं आहे ते. येते का लक्षात? म्हणजे जे मीनिंग ऑफ कॉन्टेंट आहे ते तुमचं थोडंसं हॅम्पर होण्याची शक्यता आहे जर तुम्ही स्पिनर वापरला तर. ग्रामॅटिकली पण ते काय करतं, ॲक्टिव्ह व्हॉईस असेल तर त्याला पॅसिव्ह व्हॉईस करतं. जसं की मी जेवण केले आहे आणि ते काय करणार मग, मी जेवण मी केले आहे वगैरे असल्या गोष्टी ते करतं. सो तुमची जी क्वालिटी आहे कॉन्टेंटची त्याला हॅम्पर होण्याची शक्यता राहते. सो त्या गोष्टीचा विचार करून जर तुम्ही स्पिनरचा वापर केला तरी पण चालेल. शक्यतो जर तुम्हाला एस-ई-ओवरती काम करायचं आहे आणि तुमचा क्लायंट एस-ई-ओला घेऊन खूप कन्सर्न आहे, म्हणजे क्लायंट खूप एस-ई-ओला घेऊन खूप हे आहे, काय म्हणतो, सीरियस आहे, तर तुम्हाला सगळाचा सगळा कॉन्टेंट, इव्हन बटनाचं टेक्स्टसुद्धा तुम्हाला ह्याच्याकडनं लिहून घ्यायचं आहे, कॉन्टेंट रायटरकडून. कुठेच तुम्ही कोणत्याही प्रकारच्या एआय टूलचा वापर करायचा नाही किंवा थर्ड पार्टी टूलचा वापर करायचा नाही. जर क्लायंट बोलला की हां, माझं रँकिंग वगैरे आत्ताच पर्पज नाही आहे, तुम्ही मला फक्त डेव्हलप करून द्या, तर तुम्ही मग त्यावेळेस तुम्ही त्याचं तसं कॉन्टेंटचं कुठूनही तुम्ही कॉन्टेंट घ्या, चांगला बनवून देऊ शकता त्याला वेबसाईट. सगळं कसं आहे ना, डिपेंड्स ऑन ओनर ऑफ दॅट वेबसाईट. आता ह्या वेबसाईटचा ओनर कोण आहे? नवनाथ सर आहेत. तर आत्ता त्यांना माहिती आहे की मी शिकवतोय, शिकवण्यासाठी मी यूज केला आहे. बट उद्या सपोज ते म्हणले ना की ह्याचं एस-ई-ओ करायचं आहे आपल्याला ह्या डोमेनवरती फिल्म प्रोडक्शनचं, ते सगळं हे काढायला लावणार मला. ते म्हणणार की हे नको, ते नको, हे सगळं जनरेटेड आहे, मशीन जनरेटेड कॉन्टेंट आहे, हे सगळं काढून टाका, मी तुम्हाला कॉन्टेंट प्रोव्हाइड करतो, तो अपडेट करा. मग ते त्यावेळेस तसं करायचं. क्लिअर आहे का सगळ्यांना? हो सर. अजून एक क्वेश्चन तर सर, H1 H2 ते तुम्ही ते टॅग वापरले आहेत ना, ते किती म्हणजे पॅराग्राफ पर्यंत आपण कितीपर्यंत वापरू शकतो ते H1 H2? कसं आहे माहिती आहे का, आता ह्याच्यामध्ये डेव्हलपरला काहीच फरक पडत नाही की कोणता टॅग कुठे वापरू शकतो, काय किंवा कसा वापरायचा. डेव्हलपरला काही फरक नाही पडत. पण जर एखादा एस-ई-ओ एक्झिक्युटिव्ह असेल किंवा डिजिटल मार्केटर असेल तर त्याचे काही रूल्स असतात. ते रूल्स कसे आहेत की एका पेजवर H1 हा एकच असावा, एकापेक्षा जास्त H1 ठेवायचे नाहीत. H2 हे तुमचे 5 ते 6 H2 असावेत आणि H2च्या आत तुमचे प्रत्येक H2च्या आत तुम्ही 5 ते 6 H3 ठेवू शकता. एका H3च्या आत 5 ते 6 तुम्ही H4 ठेवू शकता. असं त्याचं स्ट्रक्चर असतं. एक 5 ते 6 हा एक स्टँडर्ड नंबर आहे. कुठेही तो डिक्लेअर केलेला नाही आहे, बट
जर ही तुम्ही हायरार्की वापरली तर तुमचा इनफ कंटेंट बनू शकतो. 5000 वर्ड्स पर्यंत इझिली कंटेंट बनू शकतो. असं कुठेही लिमिट नाहीये. एक आहे की तुमचा कंटेंट जो आहे ना तो 350 किंवा 500 वर्ड पेक्षा कमी नसावा. ते पेज रँकिंग मध्ये येत नाही एसईओच्या दृष्टीने. किंवा तुमचा पेज आहे आणि त्याच्यावरती 500 पेक्षा कमी वर्डचा कंटेंट आहे तर तो रँकिंग मध्ये येत नाही लवकर. क्लिअर आहे का? येस सर. ओके. सो आपण कॉन्टॅक्ट साठी एक छोटासा टेक्स्ट लिहिणार आहोत. आता इथं आपल्याला फॉर्म लागणार आहे. हे पेज आपल्यासाठी महत्वाचं आहे. कॉन्टॅक्टर्स. ठीक आहे. इथे आपण फॉर्म साठी जागा ठेवूया थोडीशी. टू कॉलम लेआउट लागेल. इथे आपल्याला 50% लेआउट राहील. इथे पॅराग्राफ राहील ज्याच्यामध्ये मी हा कॉन्टेंट टाकेन. ओके. इकडे आपला फॉर्म येणार आणि मग ह्याच्या खाली तुम्ही ओके. इथे एक ऑप्शन आहे की ऍड आफ्टर. त्याच्या ह्या दोघांच्या आफ्टर हे. ओके. इथे आपल्याला काय टाकायचंय. इथे मी काय दिलंय त्यांनी आता ऑफिस ॲड्रेस, ईमेल, बिझनेस आवर्स आणि हे सगळं मी टेबल फॉर्मॅटमध्ये टाकू शकतो. किती गोष्टी आहेत माझ्याकडे. 1 2 3 4 ओके 4 गोष्टी आहेत. तर 1/4 चा आपण टेबल इथे घेऊयात. ठीक आहे. कॉलम किती राहणार 4 आणि रो किती राहणार 2 रो ठेवूयात आपण. 2 का तर इथं वरती त्याचं मेन जे नाव आहे ते राहणार जसं की ऑफिस ॲड्रेस. ओके. डबल रूट काढून टाका. कॉलर्स. ईमेलर्स. ओके. बिझनेस आवर्स. ओके. आणि त्याच्या खाली त्याची इन्फॉर्मेशन आहे जसं की ऑफिस ॲड्रेस. ऑफिस ॲड्रेस काय असणार आपला. सगळ्यात पहिलं तर हे असणार तिथे NMD फिल्म प्रोडक्शन आणि त्याच्या खाली आपल्याला तोच ॲड्रेस असणार जो NMD इन्फोटेकचा आहे तो. ओके. तर हा जो ॲड्रेस आहे हा आपण तिथे टाकणार आहोत. ओके. एंटर. बोल्ड. ओके. कॉलर्स. तर जो NMD इन्फोटेकचा नंबर आहे तोच टाकूयात. इथं तर नंबर नाहीये. मग NMD प्रायव्हेट लिमिटेडला असेल मे बी. ओके. इथे एक नंबर आहे. हा नंबर तुम्ही घेऊन टाकू शकता. ईमेल कोणता आहे. ईमेल आपण आपलं स्वतःच बनवायचं इथे. ठीक आहे. NMDFilmProduction.in आणि त्याला बनवणार का आपण info @NMDFilmProduction.in आणि बिझनेस आवर्स काय राहतील आपले
हे आपले बिझनेस आवर्स राहतील. आता हे नीट पेस्ट होणार नाही मे बी. ओके झालं. ठीक आहे. ओके. आणि ह्याच्या खाली काय कॉन्टेंट दिलाय का त्यांनी? इथे तुम्ही हवं तर तुमचे सोशल मीडियाचे आयकॉन्स तुम्ही जे आहेत ते सोशल मीडियाचे आयकॉन्स तुम्ही इथे टाकू शकता त्याच्या खाली. ठीक आहे. तर हे पेज तुम्हाला असं दिसेल. ओके. इथे आपण जागा सोडलेली आहे का तर इथे आपल्याला फॉर्म जो आहे कॉन्टॅक्टसचा फॉर्म तो फॉर्म ऍड करायचा आहे. ठीक आहे. ओके. मी थोडं कस्टमाइज मध्ये येतो. कस्टमाइज मध्ये काय काय गोष्टी थीमच्या ज्या गोष्टी राहतात त्या सगळ्या कस्टमाइज मध्ये राहतात. ओके. जिथं मी आत्ता आलो तिथं फिल्म मेकर प्रो थीम हे बघा यांची प्रो सुद्धा थीम आहे. जर तुम्हाला बाय करायची असेल तुम्ही ही पण बाय करू शकता. जी $39 तुम्हाला एक्स्ट्राचे फीचर्स सुद्धा याच्यामध्ये मिळत आहेत. ओके. जर बाय करायचं असेल तर तुम्ही ती बाय करू शकता. आता इथे बघा की पेज टेम्पलेट सेटिंग आहे. ओके. तर 404चं पेज कसं आहे त्याच्यावरती असा मेसेज येणार. सर्च रिझल्टचं पेज असं येणार. ठीक आहे. ह्या दोनच पेजेस इथं त्यांनी दिलेलं आहे. साईट आयडेंटिटी विजेट्स. आता विजेट्समध्ये ब्लॉक साइड बार पेज साइड बार. आता पेज साइड बार मध्ये त्यांनी काय काय दिलंय इथे काहीच त्यांनी ऍड केलं नाही. ठीक आहे. ब्लॉक साइड बार मध्ये काहीच नाही. ठीक आहे. म्हणजे जे त्यांचं मेन हे आहे हे वालं डिफॉल्ट टेम्पलेट ह्याच्यासाठी त्यांनी एडिटिंगचे असे काही ऑप्शन दिलेले नाहीत. ठीक आहे. ॲडिशनल CSS काय टाकायचं असेल तर तुम्ही ती इथून टाकू शकता. त्याचं एक्झाम्पल तुम्हाला मी दाखवेन. ओके. सो आता मेन गोष्ट जी आहे ती आपण पहिल्यांदा पाहूयात. ती म्हणजे आहे की इथं जो येणारा फॉर्म जो आहे तो फॉर्म आपल्याला ऍड करायचा आहे. इथपर्यंत कोणाला काय डाऊट आहे का? आपण सर्व्हिसेस तर केलं नाही का आपण पेज? अबाउट अस सर्व्हिसेसचं पेज केलं ना आपण आता का नाही केलं? नाही सर, होम आणि अबाउटच केलं. ओके. म्हणजे कॉन्टॅक्टस आणि अबाउटच केलं काय सर्व्हिसेस राहिले हा. नाही हो. सर्व्हिसेसचं एक कॉन्टेंट आहे ना हे केलं होतं ना ते कुठे गेलं? लेट मी चेक. हे काय? हा सर केलेलं. मग हे पेज कुठे गेलं? सर्व्हिसेस इथं दिसतंय पण इथं का दिसत नाही? कंट्रोल शिफ्ट आर. हां. हे कॅशेचा इश्यू राहतो. कॅशे म्हणजे काय तर तुमची साईट जी आहे ती साईट तुमची लोड होते पहिल्यांदा. नंतर त्यात काही चेंजेस केले तर त्याचं एक व्हर्जन जे आहे ते ब्राउझरवरती शिल्लक तसंच राहतं. ते प्रिव्हियस व्हर्जनच दाखवतं. तेव्हा कॅशे म्हणतात. तुम्ही थोडंसं याच्याबद्दल वाचा इंटरनेटवरती. ओके. होम पेज आपलं राहिले बनवायचं. अबाउट अस, सर्व्हिसेस, कॉन्टॅक्ट अस. ओके. एक काम करू आपण होम पेज पण बनवून घेऊया लागलेच. म्हणजे कसं होईल सगळ्या गोष्टी आपल्या कम्प्लीट होतील. ओके. सो होम पेज. होमवरती येतो. त्याला एडिट म्हणतो. इथे आपण काय करायचं राईट कॉन्टेंट related to home page of the site
गिव्ह मी इंट्रो सर्व्हिस कार्ड्स काउंटर CTA कॉल टू ॲक्शन त्याला आपण म्हणतो, टेस्टिमोनियल्स, ओके, ट्रस्टेड बाय ETC. म्हणजे मला एवढ्या गोष्टींचा कॉन्टेंट तुम्ही द्या असं मी त्याला म्हणतोय. माझं ते होम पेजवरचा कॉन्टेंट तुम्हाला देते, वेलकम टू NMD फिल्म प्रोडक्शन, जसं देते तसं आपण टाकत जाऊया. मोठा H2 दिसला पाहिजे सेंटरला एकदम. ओके, झालं हे. त्याच्यानंतर वेअर स्टोरेज कम आला हे राहून द्यात, आपण हे टाकूयात फक्त. आणि हा टेक्स्ट सुद्धा आपण सेंटरला दाखवायचा आता. ओके, आणि हे जे पेज टेम्पलेट राहील ते पेज टेम्पलेट आपण कस्टम होम पेज टेम्पलेट ठेवायचं याच्यासाठी. ठीक आहे, सेव्ह. आणि इथे वेलकमच्या पण आधी आपल्याला इथं बॅनर द्यायचा आहे. बॅनर आहे का चेक करा. नाही. फुल विड्थ इमेज आहे का. फीचर इमेज, इथं आपण एक फीचर इमेज ॲड करायची. तर ती कुठून घ्यायची, त्याची साईट तुम्हाला सांगितलेली आहे, पिक्सेल्स. ही एक साईट आहे, तुम्हाला इथून फ्रीमध्ये इमेजेस जे आहेत त्या मिळतात. ओके, फिल्म प्रोडक्शन बॅनर. ओके, फिल्म प्रोडक्शनशी रिलेटेड मला बॅनर देताना म्हटलेलं आहे. छान आहे. ह्याच्याकडे बॅनर पण नाही, ते वाईट बॅनर पाहिजेत आपल्याला. ओके, इथे बघा फ्री टू यूज आहे, कॉपीराईटचा काही विषय येणार नाही. साईज बघून घ्या तुम्हाला कोणती पाहिजे. लार्ज साईज असेल तरी चालू शकेल. मला हाईटला किती पाहिजे, हाईटला मला पाहिजे 500, पण ती 500 मध्ये होणार नाही. सो विड्थला जी आहे, विड्थला मला पाहिजे 1920 बाय हे आपण ही घेऊ शकतो खरं तर. ठीक आहे, 1920 बायची जी आहे ती आपण घेतली. इथे बघा हे डाउनलोड झाली आहे. ओके, आता मी काय करतो, अजून एक टूल राहतं ज्याच्यामध्ये मी थोडीशी जी इमेज आहे ती व्यवस्थित करून घेतो, ज्याला आपण म्हणतो पिक्सल आर्ट. ओके, हे ॲक्च्युली तुमचं काम नाहीये, हे सगळं तुम्हाला तो डिझायनर वगैरे जे आहे ते तुमचं करून देईल. हे फक्त मी तुम्हाला आता दाखवतोय जस्ट. ओके, आपण इथं क्रिएट न्यू म्हणू आणि इथं मी मला जी पाहिजे त्या साईजमध्ये बनवून ठेवू. जसं की मला पाहिजे 1400 बाय 500ची मला एक इमेज पाहिजे, असा मला बॅनर करायचा. आता ह्याच्यामध्ये मी लेअर ॲड करतो, न्यू इमेज ॲज अ लेअर, जी डाउनलोड झालेली आहे ती मी ट्राय करतो इथे फिट करण्याची. ह्याच्यातलं फक्त मला कॅमेराच महत्त्वाचा आहे माझ्यासाठी, तो युजर काय महत्त्वाचा नाही आहे. सो मी अशी इमेज घेतो आणि मी ह्याला सेव्ह म्हणतो. ओके, JPG फॉर्मॅटमध्ये मी ह्याला डाउनलोड करत आहे आता.
सेव्ह ॲज. नाव काय देऊया, NMD फिल्म प्रोडक्शन होम पेज पॅनल. ओके. हे टूलवर तुम्हाला 3 इमेजेस फक्त दिवसात फ्री मिळतात. सो ठीक आहे, आपलं काम झालेलं आहे आणि इथं मी ती फीचर इमेज जी आहे ती अपलोड करतो. ओके. नाव द्या त्याला NMD फिल्म प्रोडक्शन हाऊस. ओके, आणि सिलेक्ट. ओके, हा बॅनर इथे तुम्हाला मिळाला. ह्याला मला करायचं आहे फुल विड्थ. ओके, हा फुल विड्थचा बॅनर राहील तिथे. ओके. आता याच्या खाली काय करायचं आपल्याला, नेक्स्ट कॉन्टेंट काय दिलं आहे त्यांनी, आवर सर्व्हिसेस. अरे मी असं दिलं, तुमचं जे काय ते टाकायचं. ठीक आहे. काउंटर सेक्शन आपण डायरेक्ट काय करूया, काउंटर सेक्शन ऍड करूया. काउंटर आहे का, अरे यार त्यात काउंटर नाहीये. काय प्रॉब्लेम नाही. कार्ड आहे का, इन्फो आहे का, आयकन आहेत का, काहीच नाही याच्यामध्ये. स्पेसर, हेडर, फीचर इमेज, बटन्स काही जरी नसलं तरी आपल्याला काय प्रॉब्लेम नाही. आपल्याकडे कॉलम्स आहेत, तो आपण काही पण बनवू शकतो याच्यामध्ये. ठीक आहे, 3 कॉलम्स बनवतो इथे. सगळ्यात आधी येणार इथे इमेज. आयकन घेते का ते, सोशल आयकन, ब्राउझर, नाही. मग ठीक आहे, आपण इथे काय करू, पॅराग्राफ घेऊया. ओके. आणि ते टाकून 100+ प्रोजेक्ट्स कंप्लीटेड. ओके. पॅराग्राफ 200+ आर्टिस्ट. ओके. पॅराग्राफ आणि 10+. ठीक आहे. सो ह्या गोष्टी इथे येतील. ओके. आणि या सगळ्यांना आपण एक कॉलम करून ॲड आफ्टर काय करणार आपण, इथे फिल्म प्रोडक्शनची अजून एक इमेज देऊयात आणि त्याच्याबद्दल थोडं कॉन्टेंट लिहूयात आपण. ठीक आहे. होम पेजवरती आपण चांगलं हे ठेवतो, आपण इमेजेस ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. ठीक आहे. सो इथे आपण चांगली फिल्म प्रोडक्शनसाठी इमेज पाहूयात. ही इमेज छोटी राहील, त्यामुळे छोट्या साईजमध्ये आपण घेऊयात तिला. स्मॉल इन साईज 640x853. याच्यात डाउनलोड करूया. इमेज डाउनलोड येऊन जाईल. ह्याच्यामध्ये काही एडिटिंग करायची नाही आहे आपल्याला. जस्ट आपल्याला इथे नाव द्यायचं आहे की इमेज कॉन्टेंट इमेज असं नावाला आपण देणार आहे. ओके. आणि इथं आपण परत एकदा 2 कॉलम लेआउट घेणार आहे. COLN कॉलम 2 कॉलम लेआउट राहील इथे आणि त्याच्यामध्ये इमेज आपण टाकणार जी आता आपण डाउनलोड केलेली आहे ती. आणि राईट साईडला येणार आपला पॅराग्राफ.
आता पॅराग्राफमध्ये काय टाकायचं त्यासाठी आपल्याला थोडीशी त्याच गोष्टी आपण इथनं राईट इथपर्यंत कॉर्पोरेट पर्यंत आपण जाऊया आणि त्याला काय म्हणूया राईट दीज थिंग्स इन 3 पॅरा. 3 पॅरामध्ये तुम्ही मला हे लिहून द्या असं त्याला मी सांगितलं, त्याचं तो लिहून देईल. ओके सी. तर हा तुमचा कॉन्टेंट तयार आहे आणि तुम्ही इथं त्याला पेस्ट करायचं. ओके नाव आता हे तुमचं झालं सगळं एक ग्रुप. त्याच्यानंतर ॲड आफ्टर, रिव्ह्यू, टेस्टिमोनियल्स, ओके. तुम्हाला थोडंसं म्हणजे ठीक आहे ते नको आता, ते नंतर सांगेन. सांगू तुम्हाला HTML CSS चा कोड कसा जनरेट करायचा ते सांगू का तुम्हाला? ह्याच्यातच थोडासा एक जस्ट छोटासा पार्ट राहील. सांगू का ह्याच्यामध्ये का नको सांगायला? हॅलो हा सर सांगा. सांगा सर. HTML CSS आपण कसं जनरेट करायचं, जसं की आता आपल्याकडे काही टेक्स्ट आहे ठीक आहे आणि तो ह्याच्यामध्ये इम्बेड कसा करायचा ठीक आहे, ते तुम्हाला मी थोडंसं सांगतो. ह्याच्यामध्ये तुम्हाला नॉलेजची काही जास्त गरज नाही HTML CSSच्या. तुम्हाला जस्ट ChatGPTचा वापर करून ते करायचं आहे ठीक आहे. आता इथं बघा माझ्याकडे आधी मी हेडिंग टाकून घेतो. आता हेडिंग पण आपण त्यातच घेऊया. ओके I want to write HTML CSS code for this testimonial section. Please write code for this. CSS will be on same page. त्याला सांगतो की तिथं CSS पण असली पाहिजे. आता तुम्हाला प्रॉपर कोड लिहून देईल याच्यासाठी ठीक आहे. हा टेस्टिमोनियलचा सेक्शनचा कोड आहे. पण आता ह्याच्यामध्ये थोडंसं तुम्हाला काय लक्षात घ्यावं लागतं की तुम्हाला कोड घ्यायचा आहे कुठून. तुम्हाला एक तर ही स्टाईल घ्यायची, ही स्टाईल जी असते ती CSS असते. ओके आणि तुम्हाला तो ॲक्च्युअल सेक्शन उचलायचा आहे. जसं इथं सेक्शन सुरू झाला, सेक्शन इथं क्लोज झालं. तर मग काय करायचं, आधी सेक्शन उचला प्रॉपर. सेक्शन टॅग असतो ह्याच्या, हा सेक्शनचा टॅग आपण घेतला बरोबर. हे बॉडी बिडी सगळं त्याच्यात असतं. इथं तुम्हाला काय करायचं आहे, हॅशटॅग HTML कस्टम HTML पेस्ट करा. HTMLचा कोड पेस्ट केला. आता तुम्हाला ती स्टाईलचा कोड उचलायचा आहे. इथून स्टाईल घेतली, थोडंसं जड जाईल हे पण ह्या समजून ठीक आहे. आणि इथं आपण ती स्टाईल टाकतो. आता काय करतो मी, स्टाईलमध्ये सगळं ठेवलं, फक्त मी काय केलं बघा, मी फक्त यातले जे बॉडीचा जो फॉन्ट आहे ना, बॉडीचा फॉन्ट फॅमिली किंवा मार्जिन पॅडिंग हे सगळं मी तात्पुरतं काढून टाकतो. फक्त बॅकग्राऊंड कलर ठेवतो किंवा तो कलर पण काढून टाकतो, कारण की बॉडीचं पूर्णच काढून टाकतो. कारण जी बॉडी टॅग आहे हा बॉडी टॅग सगळ्या पूर्ण पेजला राहतो. त्यामुळे मी इथलं फक्त बॉडी टॅग काढून टाकतो. आता आपण चेक करूया की काय हे वर्क होतंय का नाही, टेस्टिमोनियल्स येत आहेत का नाही. ठीक आहे. सो हे आपलं पेज आहे, हे पेज आहे. ओके हे असं दिसेल. इथे ते येतील आपले पॉइंट्स, इथं हे पॉइंट्स. ओके
आणि हे तुमचे क्लायंटचे टेस्टिमोनियल. हे बघा त्याला CSS वगैरे प्रॉपर लागलेली आहे. ओके. सर जे कोड तुम्ही कॉपी पेस्ट केला ते होम पेज मध्येच केला ना हा, खाली? होम पेज मध्ये सेक्शन होमचं येस इथेच. हा हा. येस हे ओके. वर्डप्रेसचं एक प्रोजच म्हणावं लागेल आपल्याला. एक पॉझिटिव्ह पॉईंट काय आहे? पॉझिटिव्ह पॉईंट तर वर्डप्रेस तुम्हाला कस्टम HTML त्याच्या कोडच्या टाकण्यासाठी एक ऑप्शन देतो. ओके. ठीक आहे. सो ते इथे कोड आपल्या त्या पेज वरती दिसत नाही, डायरेक्ट ते टेस्टिमोनियल येतंय ना? हा 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 डायरेक्ट टेस्टिमोनियल. हा. ओके. आता काय करायचं याच्यामध्ये काय विषय आहे तर मी BR टाकतो, बघू वर्क होतोय का. हे जरा थीमचा एक प्रॉब्लेम आहे ह्या थीमचा की हे टेक्स्ट जे ते असं लाईन बाय लाईन घेते. तिथं ऍक्च्युली प्रॉपर स्पेसिंग आलं पाहिजे, ते येत नाहीये. त्यासाठी मला काय करावं लागेल, इथं BR टाकून काय फायदा नाही होणार, मला इथं स्पेसरच टाकावं लागेल. त्यासाठी मला हा इथं मी स्पेसर टाकतो, 2020चे स्पेसर. आणि जनरली प्रॅक्टिस करताना काय करा, जिथं तुम्ही स्पेसरचा यूज सुरू केला का नाही टाकायला, तर तिथं त्यांची साईज जवळपास सेमच ठेवा. म्हणजे 20चं स्पेसर तुम्ही टाकायची सवय लावली तर पूर्ण तुमच्या वेबसाईटमध्ये 20चे स्पेसरच टाका. आता इथे झालंय का, दिसतंय का? इथे ठीक आहे, हे ठीक आहे. ओके. त्याला मी करतो सेव्ह आणि एकदा आपण इथे करून इथे चेक करूयात. सी आता हे प्रॉपर दिसते. आता मला त्या इमेजला आहे ना, इमेजला मला थोडंसं छोटं करायचं. इमेज खूपच मोठी दिसते, सो मला इमेजला छोटं करायचं आहे. ओरिजिनल घेण्याऐवजी मी इथे काय त्याची हाईट सेट करतो. हाईट मला किती पाहिजे, तर ते कसं चेक करायचं, तर एवढ्या हाईटची तुम्हाला इमेज पाहिजे. बरोबर. राईट क्लिक करा, इन्स्पेक्ट करा. इन्स्पेक्ट केल्यानंतर ह्या कॉलमवरती यायचं. हा ड्यू केवढा आहे, चेक करा ड्यू केवढा आहे. अच्छा, ड्यू तर मोठा आहे, ड्यू घेऊन नाही चालणार आपल्याला. सो आपल्याला किती अंदाजच लावला पाहिजे की एक कितीचा, 135चा म्हणजे 450ची आपल्याला 3 पॅराग्राफ आहेत ना. सो 450 आपली हाईट असली पाहिजे. सो मी ह्याची हाईट आहे ना ती 450 करतो आणि विड्थ त्यानुसार तुम्ही मॅनेज करा असं सांगतो. आणि आता चेक करूयात आपण. ओके. सो हे अशा पद्धतीने तुम्हाला दिसेल. आता फक्त इथं काय करायचं की हे जे कॉलम लेआउट आहे ते तुम्ही असं पण मॅनेज करू शकता. हा जो कॉलम आहे हा मोठा होईल का नाही ते मी बघतो. नाही होणार असा मोठा, ते सेपरेट एलिमेंट्स झाले नाही. ठीक आहे, असं असलं तरी काय फरक नाही, तुम्ही त्याला मॅनेज करू शकता. सो तुमच्या असं पद्धतीनं होम पेज जे आहे ते दिसेल. ओके. सो आता मला हे पेज होमला सेट करायचं आहे, म्हणजे इथं सुद्धा मला तेच पेज सेट करायचं इथं. ओके. सो ते कसं करायचं, कस्टमाइजमध्ये जायचं आणि जर तुमचं होम पेज सेटिंग वगैरे असेल, होम पेज सेटिंग आहे. ओके. आणि इथं युअर लेटेस्ट पोस्ट जे आहे तिथं एक स्टॅटिक पेज, म्हणजे जे माझं पेज आहे एक बनवलेलं ते कोणतं पेज आहे तर ते होमचं पेज आहे, ते तिथं मी सेट केलं आणि पब्लिश. आता माझी साईट आहे ती कंप्लीट व्यवस्थित दिसायला सुरुवात होईल. ठीक आहे. हे माझं होम पेज आहे. ह्याच्यावरती आलं तरी होम पेज, ह्याच्यावरती अबाउट अस, ह्याच्यावरती सर्व्हिसेस, ह्याच्यावरती कॉन्टॅक्ट अस,
आणि आता जो मेन पार्ट आहे फॉर्मचा पार्ट, तो फॉर्मचा पार्ट आपण शिकणार आहे उद्याच्या लेक्चरमध्ये. लेक्चर मी इथं थांबवतोय. कोणाला